2024 रोजी सकाळी एक खात्रीशीर माहिती भेटली होती गडचिरोली पोलिसला की मंडोली गाव आहे गडचिरोली कांकेर बॉर्डरवर, तिथे 12 ते 15 जहाड नक्षलवादी आगामी होणारे नक्षल सप्ताहाच्या अनुषंगाने तिथे कॅम्प त्यांनी टाकले आहे आणि त्या अनुषंगाने तात्काळ डीवायएसपी ऑपरेशन विशाल नागरगोजे आणि त्यांच्यासोबत 7 C60चे पथक, सुमारे 200 C60चे कमांडो ऑपरेशनसाठी रवाना करण्यात आलं होतं. प्रचंड पाऊस मध्ये पण आमची टीमने 5 भरलेले नाले क्रॉस करून तिथे जाऊन जेव्हा ते एरिया सर्च ऑपरेशन्स करत होते तेव्हा नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर भारी प्रमाणात गोळीबार सुरू केले आणि त्यामध्ये चोख प्रत्युत्तर देऊन सुमारे 6 तास 1 वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कंटिन्युअस प्रचंड पाऊसमध्ये 6 तास ते फायरिंग सुरू होता आणि अप्रॉक्सिमेटली 2000 पेक्षा जास्त राऊंड गडचिरोली पोलीसचे कालचे ऑपरेशनमध्ये यूज झालेला आहे आणि 6 तास नंतर नक्षलवाद्याने दणदणाट जंगलचे फायदा घेऊन आणि अंधारचे फायदा घेऊन ते काही नक्षल तिथून पडून गेले आणि एरिया सर्चमध्ये रात्री आम्हाला 12 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडलेला आहे, ज्यामध्ये 7 पुरुष आणि 5 महिला माओवादीची समावेश आहे आणि हे 12 मृतदेह सोबत आम्हाला 11 हत्यार पण सापडलेला आहे, ज्यामध्ये 7 ऑटोमॅटिक वेपन, 3 AK-47, 1 SLR, 2 एन्सास आणि 1 कार्बाईन यांच्यासोबत 2 बॅरल ग्रेनेड लॉन्चर पण आम्हाला सापडलेला आहे आणि 1 303चे वेपन आहे. आणि हे जे 12 कार्डर्सचे लेट नाईट जे आम्ही शिनाख्त केलेला आहे, सरेंडर कार्डर्स त्यांची ओळख पटवून दिलेलं आहे आणि त्यामध्ये सर्व जे कार्डर आहे ते सिनियर रँक्सचे कार्डर आहे. त्यामध्ये 3 डिव्हिजनल कमिटी मेंबर्स आहेत. योगेश तुलावी म्हणून डिव्हिजनल कमिटी मेंबर इन्चार्ज ऑफ चातगाव कसनसूर दलम आहे. त्याच्या व्यतिरिक्त लक्ष्मण अलियास विशाल आत्राम आहे, इन्चार्ज ऑफ एकंदरीत जे कोरची टिपागड एलओएस होते त्यांचे इन्चार्ज होते ते आहे आणि प्रमोद कचलामी आहे डिव्हिजनल कमिटी मेंबर आणि ते इन्चार्ज होते टिपागड एलओएस. त्या व्यतिरिक्त 4 एरिया कमिटी मेंबर्स पण त्यांचे समावेश आहे आणि 5 प्लटून मेंबर. एकत्रित फक्त महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे अगर आम्ही बक्षीस बघितले तर 86 लाख रुपयाचे त्यांच्यावर बक्षीस होते आणि त्यांच्यावर सर्व मिळून 300 पेक्षा जास्त गुन्हे सर्व नक्षलवाद्यांवर होते, ज्यामध्ये खुनाचे प्रयत्न, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल होते. आणि या जे मुठभेड झालेलं आहे त्याचे सर्वात मोठा यश हे आहे की सध्या उत्तर गडचिरोलीमध्ये 2 आर्म्ड फॉर्मेशन ऍक्टिव्ह होते गडचिरोलीमध्ये. एक कोरची टिपागडचे जॉईंट दलम होते आणि चातगाव कसनसूरचे जॉईंट दलम होते. दोन्ही मिळून एकूण 12 आर्म्ड फॉर्मेशनची मुवमेंट होते, 5 टिपागड एलओएस मध्ये आणि 7 चातगाव कसनसूर दलम मध्ये. आणि कालचे जे मुठभेड झालेले आहे त्यामध्ये पूर्ण टिपागड एलओएस आणि चातगाव कसनसूर दलम पूर्ण दोन्ही आर्म्ड फॉर्मेशनचे निपटारा झालेला आहे आणि या म्हणण्यामध्ये हरकत नाही आहे की सध्या उत्तर गडचिरोलीमध्ये एक पण सशस्त्र माओवादी किंवा कोणतेही आर्म्ड फॉर्मेशन शिल्लक राहिलेलं नाही आहे. आणि हे गडचिरोली पोलीसचे जे मागचे 3 वर्षाचे जे 4 वर्षाचे जे सस्टेन्ड एफर्ट्स आहेत त्यांचे नतीजा आहे. आणि मागचे 4 वर्षामध्ये आम्ही एकूण 80 जहाड माओवाद्यांना कंठस्थान घालण्यामध्ये गडचिरोली पोलीसला यश प्राप्त झालेलं आहे. 102 माओवाद्यांना आम्ही अटक केलेला आहे आणि 29 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलेलं आहे. आणि या पूर्ण कारवाई जे झालेलं आहे यामध्ये माननीय IG संदीप पाटील सर, DIG रेंज अंकित गोयल सर आणि आमचे पूर्ण टीम 4ही ॲडिशनल एसपीज आणि सर्व DYSP आणि C60चे बहादूर ऑफिसर्स आणि जवान यांचे खूप मोठं योगदान आहे. या ऑपरेशनमध्ये आमचे 3 अधिकारी कर्मचारी जखमी झालेले आहेत. तिघांना बुलेट इंजरीज आहे. एक PSI सतीश पाटील आहे C60चे, एक पार्टीचे प्रभारी अधिकारी होते ते, त्यांना बुलेट इंजरी आहे आणि 2 C60चे जवान आहे, शंकर पोटावी आणि विवेक शिंगोडे, यांना पण बुलेट इंजरीज आहे. 3ही लोकांना आम्ही नागपूरमध्ये एक हॉस्पिटलमध्ये त्यांचे ट्रीटमेंट सुरू आहे. सध्या ते आउट ऑफ डेंजर आहे. आणि हे मागचे 2.5 वर्षमध्ये मर्देनटोला एन्काउंटर नंतर गडचिरोलीचे सर्वात मोठा एन्काउंटर आहे आणि वेपन प्रोफाईल पण चांगला आहे. आणि या एन्काउंटर नंतर उत्तर गडचिरोलीचे
पूर्ण माओवादी चळवळीचे सफाया झालेला असे मानण्यामध्ये हरकत नाही.